मराठा आंदोलनाविरोधातील याचिकांवर 1 वाजता हायकोर्टात सुनावणी। 3 याचिकांवर 1 वाजता सुनावणी पार पडणार। काहीही निमित्त देऊन मराठ्यांना आझाद मैदानावरून हुसकावून देतात, पोलिसांना सांगून अटक करायला लावतात। मराठ्यांच्या मनातील ही सल महागात पडेल, जरांगेंचा सरकारला इशारा। हैदराबाद सातारा गॅझेटची अंमलबजावणी मराठा आणि कुणबी एकच या GR पाहिजे, त्याशिवाय मुंबई सोडणार नाही। मनोज जरांगे पाटील आंदोलनावर ठाम। आझाद मैदान खाली करण्यासाठी मराठा आंदोलकांना पोलिसांची नोटीस। कोर्टाच्या निर्णयाप्रमाणे रस्ते खाली केले आहेत। नोटीसच्या विरोधात कोर्टात वकील आशिष गायकवाड, ठुबे पाटील, टेकाळे पाटील आमची बाजू मांडणार, वीरेंद्र पवार यांची माहिती। शनिवार आणि रविवारी आणखी मराठे मुंबईत आल्यास सोमवारचं आंदोलन छान असेल, आम्हाला जेलमध्ये टाकलं तरी जेलमध्ये उपोषण करणार, जरांगेंचा निर्धार। सरकारनं मराठा आंदोलकांना जबरदस्तीने हटवण्याचा प्रयत्न करू नये, असा प्रयत्न करणार असाल तर मंत्रिमंडळातील स्वतःला मराठे समजणाऱ्यांना जाब विचारावा लागेल, राऊतांचा निशाणा। न्यायालयाच्या आदेशानंतर रोडवरील सर्व वाहनं आंदोलकांनी काढली। आता मुंबईत कुठेही वाहतूक कोंडी नाही। आणखी कोणत्या नियमांचं पालन करायचं, जरांगेंची प्रतिक्रिया। मराठा समाजाला कलंक लागेल अशी कोणतीही गोष्ट करायची नाही। मुंबई आपली आहे, आपल्यालाच काळजी घ्यायची। आझाद मैदानावर मराठा आंदोलकांकडून शपथ। आंदोलन चिघळावं आणि भीमा कोरेगाव सारख्या दंगली घडवण्याचा प्रयत्न, मंत्रिमंडळातील काही शक्तींकडून काम सुरू। फडणवीसांनी राज्यात गोंधळ घालून ठेवलाय, राऊतांचा हल्लाबोल। जालन्याचे खासदार कल्याण काळे आणि संभाजीनगरचे माजी खासदार इम्तियाज जलील यांच्याकडून जरांगेंची भेट, जरांगेंच्या तब्येतीची विचारपूस। आझाद मैदान पोलिसांनी जरांगेंच्या आंदोलनाला परवानगी नाकारली। हायकोर्टातील सुनावणीनंतर जरांगेंच्या कोर टीमनं काल पोलिसांकडे मागितली होती परवानगी। 5000 लोकांनाही आंदोलन करता येणार नाही, पोलिसांकडून स्पष्ट। राज्य सरकारनं प्रश्न न सोडवल्यास केंद्रानं सोडवावा, मराठा आरक्षण प्रश्नी अमित शहांची भेट घेणार, काँग्रेस खासदार कल्याण काळे यांची माहिती। घटना दुरुस्ती करून मराठा समाजाला आरक्षण दिलं जाऊ शकतं, जरांगेंना वेळ वाढवून हवी असेल तर सरकारनं वेळ दिली पाहिजे, एकनाथ खडसे यांची प्रतिक्रिया। मराठा आरक्षण उपसमितीची बैठक सुरू, उपसमितीच्या सदस्यांसह शिंदे समितीचे सदस्यही उपस्थित। राज्य सरकार नवा GR काढण्याच्या तयारीत, सूत्रांची माहिती। मुख्यमंत्री विखे पाटील, शिवेंद्रराजे भोसले यांच्या चेहऱ्यावर गांभीर्य दिसत नाही, हसत हसत काजू बदाम खातायत। उपसमितीच्या बैठकीवरून राऊतांची टीका।